प्लेयर्सनं क्लोजिंग दिली आहे एक्सनच्या. करण नाही हो रहा ओपन नका जाऊ. एक्सन टँगला कॉन्ट्रॅक्ट टँगला टेक डाऊन केलं पण नाही ओपन मध्ये गेलेले होते. नाही हो रहा सुद्धा नॉक झाले. अरे 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 बघता कार्यक्रम झाला. करण सुद्धा नॉक झाला. संपला विषय. बीएपी सभा शेवटचा प्लेअर आहे. करा जनरेटर चालू. ओके दुसरा प्लेअर राईट साइड बघा. फिनिश काय करतोय बाळ फिनिश काय करतोय राईट साइड. हॅकर आहे का चेक करा. नाही हॅकर नाही तो. काय भेटते का बरोबर बाबा. ऑल गॉट नॉट केलं. स्टँडीला सुद्धा मार भेटते. 1v4 कार्यक्रम चालला इकडे सुद्धा तिकडे सुद्धा. दोन्ही साईडला फाईट चालली भाई. बेकार कार्यक्रम बरोबर भाऊ. 1v3 काढतायत का भाई. काढायची कॅपॅबिलिटी आहे का तर 1000% समीरला झिंगानं नॉक केलं. संपलाय का. गौरव राखेलची बाटली फेकणार 100%. राखेलची बाटली परफेक्ट पडलेली आहे. एक नंबर बरोबर भाऊ. दुसरा प्लेअर नॉक. आई शपथ पण प्लेअर त्यांचं दंगा कार्यक्रम झाला. एस आता टीम राहिलेत फक्त आणि 2. 4 vs 4 सिच्युएशन आहे. सगळी 4 vs 4. झिंगाचा स्क्वॉड वर्सेस आपल्याला एक्सनच्या स्क्वॉडची फाईट आपल्याला बघायला भेटणार आहे. चला 4v4 सिच्युएशन आहे. सांगा तुम्ही चॅटमध्ये सांगा. तुम्ही सांगा मी नाही सांगणार आता. चॅटमध्ये सांगा कोणतं स्क्वॉड जिंकणार. सांगा कोणतं स्क्वॉड जिंकल. ॲडव्हान्टेजची गोष्ट म्हणली तर एसआर थिंकिंग म्हणजे झिंगाच्या स्क्वॉडकडे ॲडव्हान्टेज आहे. नागोबाला टेक डाऊन केला अलगोटनं. ही गेम कधीही फिरू शकते असं समजू नका. चला चॅटमध्ये तुम्ही सांगा फक्त कोण जिंकल काय बोलता. चला कोणतं स्क्वॉड जिंकल मला फक्त सांगा. झोन शिफ्ट झालाय. एसआर म्हणजे एक्सनच्या स्क्वॉडला एसआर केला तर जायचंय पण एक्सनच्या स्क्वॉडला झोनमध्ये जायसाठी काय दिक्कत द्यावी लागते. लेफ्ट साईडनं रोटेशन मारून झोनमध्ये निघू शकताय आणि नागिनी आणला तर काय राईट साईडनं रोटेशन देऊन कंपाऊंड पकडलं की संपला विषय. पण फक्त होल्ड करा. ओके वेनम आलेला आहे झोनमध्ये. झिंगा जिंकणार ठीक आहे. झिंगावर माझं ओके इंडिया भाऊ किती रुपये तुमचं. माझं एक्सनच्या स्क्वॉडवर 5 रुपये 5 रुपये आहे. चला दंगा कार्यक्रम. झिंगा नागिन बिगिन सगळे ओपन आलेले आहेत. एक्सन आधी पोझिशन. एक्सन वेनम. चला वेनमच्या हातात नेड आहे. नेड फेकापिक होणार. नेड पडतोय का लय लांब पडला तिकडे कोणच नाही हो. एक्सन ओके. विशालची काळजी बाई. विशालची सुद्धा काळजी बाई. एंडी भाऊची सुद्धा काळजी बाई. बघूया 2 काळी जीपचे आदमी हे काय वाटतंय तुम्हाला. चला बघूया आपण आता लगेच बघणार. नेड फेकला भारी हो नेड भारी फेकला पण पूर्व अलगोड भाऊ या ना. सँडी भाऊ तुम्ही काय कव्हर द्यायला थांबला का एवढ्या लांब. झोनच्या बाहेरनं कव्हर कसं देणार. या लवकर झोनमध्ये या. सँडी झोन द्या ऑलमोस्ट. ओके एक्सन आधी सगळ्यात बेस्ट पोझिशन आहे बघा. ओपन कोण रश करायला की टेक डाऊन करणार 100% टेक डाऊन करणार. पण पोझिशन स्पॉट आहे. नेट त्यांच्यावर येऊ शकतोय. लेफ्ट साईडचा कव्हर ब्रेक झालेला आहे. लेफ्ट साईडचा कव्हर ब्रेक झालाय. सँडी आहे तिथं तसं म्हणा पण ओके. राईट साईडला गेली ही स्ट्रॅटेजी बेस्ट होती एक्सनच्या स्क्वॉडची. आधी भाऊ तुम्ही सुद्धा निघा तिथनं. तुम्ही 2 साईडला 4 बाजूला घ्यायचा इरादा आहे का. तिथनं जर तुम्हाला आज जायचं म्हटलं तर अवघड आहे. ना चुकी फुल चुकी. एक्सन अलगोट चुकी करताय. सिंगल स्पॉट केलं भाई तरी पण एस आता की मार तरी सुद्धा त्यांनी बाजू आपली एक्सन विन. अनिकेत गेमिंग एक्सन विन म्हणतात 100% आपण बघूया. फिनिश केलं जिंगाला. आता नागोबाच्या हातात नेड आहे. नागोबाला स्पॉट केलं. नागोबा सरकार नेड पडल्यात. नेड फेकलाय पण तोंडापुढे फुटणार. नेड काय होणार आहे. 3 vs 4 सिच्युएशन आता. 3 vs 4 राईट साईडने स्टँडी आलेला बघा. स्टँडी आणि एस आता की आपल्याला फाईट बघायला भेटेल. नागोबा एक प्लेअर नागोबा शेवटचा प्लेअर आहे. नागोबा अशा तऱ्हेने एक्सनचं स्क्वॉड विन झालेलं आहे. 1 नंबर गेम प्ले भाई एक्सन. #एक्सन OP इन द चॅट. दंगा कार्यक्रम झाला यांचा. 2 नंबरला स्क्वॉड